सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत काल्हेर में माधवराव पाटिल आली में धूलिवंदन का भव्य आयोजन, जहां पे आप देख सकते हैं कि बहुत सारे महिलाएं पुरुष वहां पे एंजॉय करते हुए, सबने नाचते गाते खूब एंजॉय करते हुए जो है होली का पर्व शुरू किया। जहाँ पे हम आपको बता दें कि माननीय श्री वकील शमीर पाटिल साहब और उनके परिवार द्वारा जो है भव्य होली का आयोजन होता है, जहाँ पे खाने पीने का व्यवस्था होता है और नाचते गाते जो है धूलिवंदन के दिन से होली शुरुआत होता है। तो जो आप देख रहे हैं कि सब लोग किस तरह से एंजॉय करते हैं, तो सुनते हैं मान्यवर। आज आपण आपल्या काल्हेर गावात, भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर गावात आपण जमा झालेलो आहोत माधवराव पाटील होळीच्या निमित्ताने। त्या होळीच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र जमतो आणि लहान मुलांना पण शैक्षणिक विषयक पण कार्यक्रम राबवून घेतात। परत लहान मुलांना ते आपल्या खेळाचे कार्यक्रम पण त्यांच्याकडनं करून घेतात। लहान मुलांना ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घ्यायला लावतात आणि त्याच्यानंतर मग या संपूर्ण दिवसात सुशोभन करून होळीचं आयोजन करून मग संध्याकाळी मग आपल्या होळीचं दहन करण्यासाठी जमतात। तेव्हा नाच गाणी पण ह्या सर्व करत असताना आपल्याला स्त्री शक्तीची जाणीव येते। स्त्री शक्ती म्हणजे काय, तर स्त्री शक्ती म्हणजे सहकार शक्ती। या सहकार शक्तीमध्ये एक स्त्री शक्ती आहे, सहकार शक्तीमध्ये एक म्हणजे दाम्पत्य शक्ती आहे, सहकार शक्तीमध्ये अजून एक पुरुषाची एक सामाजिक शक्ती आहे। तर आपण सहकार शक्तीमध्ये काय बोलतोय, तर ही नारी शक्ती ही सहकार शक्ती अशी आहे का जोपर्यंत नारी किंवा स्त्री हर एक संस्कृतीमध्ये सण साजरी करण्यासाठी नटून थटून पारंपरिक पद्धतीने रांगोळ्या, त्याच्या वेशभूषा सुशोभन पद्धतीने आल्यानंतर हे वातावरण तयार करत असतात आणि मग त्याच्यानंतर मग विधी जे आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम, रूढी परंपरा, भारतीय संस्कृती रूढी परंपरा ज्या पद्धतीने रीतिरिवाजाप्रमाणे करत असतात, तर या नारी शक्तीला सलाम करतो। खरोखर यापुढे पण स्त्री शक्तीने अशाच कार्यक्रमामध्ये पुढे होऊन त्याने या समाजाला उपकृत करावं, उत्साही करावं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालावं। आता उद्याचा दिवस पण थोडं आता दोन मिनिटं जरा या शिक्षिका बोलतील। होळीचा सण आहे, इको फ्रेंडली होळी कशी होईल या दृष्टीने जास्तीत जास्त विचार करायला पाहिजे की मुलांना आपले वाईट दोष आहेत त्या होळीमध्ये दहन करायचे असतात। आज भारतीय संस्कृतीने स्त्रिया या पारंपरिक वेशभूषा करून भारतीय संस्कृती जपत आहेत। त्यामध्ये या स्त्री शक्तीचा खूप मोठा वाटा आहे की भारतीय संस्कृती जपणं, मुलांना त्या संस्कृतीमध्ये असलेले काही ऋण आहेत किंवा काही संस्कार आहेत ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम या स्त्रियाच करत असतात। या इको फ्रेंडली होळीने म्हणजेच काय, तर सुख झाडांचे फांद्या न तोडणे आणि आपल्यामध्ये असलेल्या दुर्गुणांचं दहन करणे हे होळीचे संदेश सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे।